हे ऋग्वेद समर्थ श्रीमद्दासबोध दशक 12 विवेक वैराग्य नाम समत 5 आत्मनिवेदन नाम श्रीराम समर्थ रेखेचे गुंडाले केले मातृक्षरी शब्द झाले शब्द मिळून चाले श्लोक गद्य प्रबंध वेदशास्त्रीय पुराणे नाना काव्य निरूपणे ग्रंथभेदानुवादने किती म्हणून नाना ऋषी नाना मते पाहू जाता संख्याते भाषा लिपे जे देते ते काय होणे वर्गश्रुता श्रुती स्मृती अर्धे स्वर्गस्थ दग जाती प्रसंगमाने समाज पोती बहुता नामे नाना पदे नाना श्लोक नाना बीर नाना खडक नाना साख्या दोडे अनेक नामाविधाने डप्प गाणे माची गाणे दांडी गाणे कथा गाणे नाना माने नाना जसने नाना केलं ध्वनी घोष नाद रेखा चौवाचांमध्ये देखा वाचा रूपे ऐका नाना भेद उन्मेष पराध्वनी पच्यंती नाद मध्यमा शब्द धौती वैखरीपासून उमटते नाना शब्द रत्ने आकार उकार मकार अर्धमात्रांचे अंतर ओट मात्रातच नंतर 52 मातृका नाना भेद राग ज्ञान नृत्यभेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना तत्वांमध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व अर्धमात्रा महतत्व मूलमाया नाना तत्वे लहान त्वरे विलोन्याष्टे शरीरे अष्टा प्रकृतीचे वारे निघून जाते वारे नसताचे गगन तैसे परब्रह्म सगन अष्टदेयाचे निरसन करुण पावे ब्रह्मांड पिंड उभार पिंड ब्रह्मांड संवार दोही वेगळे सारासार विमल ब्रह्म पदार्थ जड आत्मा चंचल विमल ब्रह्म ते निश्चल विवरण विरे तत्काल तद्रूपचे होये पदार्थ मने काय वाचा मी अवघा देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार आयसा चंचल करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोचे आपणास ठाव नाही चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देव तो आपण कोटेची नाही चंचल चले स्वप्नाकार निश्चल देव हा निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणजे ऐसा ठावचे नाही चंचलाचा तेथे आधी आपण कायचा निश्चल आत्मनिवेदनाचा विवेकायचा तेही प्रकारे आपण नाही नाही तुझे पण आपण नसता मी पण नाहीच गोटे पाहता पाहता अनुवादले कळता कळता कलो आले पाहता अवघ्याचे निवांत झाले बोलणे आता इति श्री दास बोधे गुरुजीच्या संवादे आत्मनिवेदन नाम समाज 5 जय जय रघुवीर समर्थ।